नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो फवारा आहे. तर बघा इकडं आपल्या कोथिंबीर, आम्ही कोथिंबीर लावली होती. आता एवढ्याली आली. कप्पा फवारी तिकडे त्या कापूस फवारायचा एवढा आपल्याला आता. आणि मी दारे धरतोय कोथिंबीर. आता एवढी दारे धरतो. बघा आपलं पाणी चालू आहे सोलरचं. ऊन नाही त्याच्यामुळे मग आता पाणी चलत नाही रे. हे बघा सध्या अशी आपली कोथिंबीर तेव्हा एवढ्याची याला काही 4-5 आठवडे झाले लावले. आता याला कोणत्या फवारणी करायची तुम्हाला जर माहिती असेल तर आम्हाला काय कारण नाही पाहिजे. मित्रांनो इतकं ऊन आहे तरी पाणी आहे. आपण आता बघू काय झालं कमून पाणी आहे बघा इथे येईल. आता आपण जाऊ आणि तेवढं बघू. तेव्हा मित्रांनो ही आपली 2 दिवसापासून चालू होती. त्याच्यामुळे आता उपाय त्याच्यामुळे पाणी आता फक्त पप्पाला पाणी भरून द्यायचे ड्रम. आता पाणी द्यायचं का नाही काहीतरी जुगाड करावं. हे बघा आमच्या इकडे कापसा अशी येत एवढं तरी पाऊस नाही. एकच पाऊस आहे आला त्याच्यामुळे. आणि आता आभाळ आहे वातावरण त्याच्यामुळे मावा पडायला त्याच्यामुळे आता फवारणी चालू. बघा एवढं फवारायचे मित्रांनो आम्ही कोथिंबीर लावली पण सध्या कोथिंबीरचे भाव जाऊन आमच्या इकडे तुमच्या इकडे काय मध्ये सांगा जे आम्हाला कळत सगळीकडे बाजार. हे बघा मित्रांनो एवढंच नाही तरी बघा इकडं पण आपल्या तुरी हे बघा इकडं तिथपर्यंत वाटतं आपला त्याच्या इकडून पण तुरी आहे त्याच्यावर पण तुरी आहे. सगळ्यात जास्त आपलं तुरीचेच प्रमाण आहे. कापसाचं जरा कमी. अजून दुसऱ्या शेतात नाही तुम्हाला ते आता पुढं ब्लॉग येते ते बघा आम्ही तिकडे उभा गेली ते तिकडे घेऊन आलो तर राहणार. तर मित्रांनो अर्ध फवारच झाले. आता एक ड्रम राहिलाय तो मी फवारणार आहे. बघतो फवारून जमता येत नाही मला पप्पा. तर चला आता मी फवारीत होतो. तर मित्रांनो मी शेवटचा ड्रम फवारला. आता आपण जाऊ घरी. तर मित्रांनो आता आपण आलोत घरी. आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच कारण फवारून जमलोय. आता आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.